बाई हे का लाग आज इकडून चाललंय. ए आव या ना इकडं. हा, काय गरज नाही यायची. का बरं. कारण आता काय मा वाज सुटला का काय. अगं वास नाही सुटला. मग महत्वाचं कार्यक्रम तू करून घेतला ना. तो हात शिळा खालून निघाला. हा तुला गरज नाही राहिली. पण हे पाहायला अपाट आहेत वळत येतच इकडे. हाय ना. हा, मग मी बी तसं जीवाला जीव दिला असेल म्हणूनच वळा त्या ना. तसं नाही. मग तुला फक्त साधून घ्यायचं होतं, लग्न करून घ्यायचं होतं. हं. आणि आता तो काम झालं. आता मी म्हातारा झालो. मग- तो हे तर तुला माहितच मग आहे. मामांना तसं जर असतं तर मी तुम्हाला आवाजच दिला नसता. या नाही होय, वरच्यावर आवाज दिला तुम्हालाही समजा. मनापासून दिला वगैरे कुणीच नाही. बसा ना. वरच्यावर हा बसा. खरं बोलती का? खरंच मनापासून दिला. बसा ना. मन किती किलोचा राहतो तुला माहिती आहे ना? तुम्ही इकडे येऊन बसा. मी काय म्हणतो? पहिल्यासारखे तुम्ही जवळच येते नाही आता. अरे काय काल आता लाडी गुडी लायची. हं? लग्न करून घेतलं पोरीचं का पोराचं. हम्म, मला काही कळवलं नाही. हम्म. आता तुला काही गरज नाही. माझ्याकडे ताकद होती तवाय बी ती घेतली. ए बाई मानवरा येडा का असा ना. हं. पण मंडपामध्ये त्याच्यामुळेच शो येणार आहे का बोला बोलून शो येणार आहे. अगं शोच आता लाख माया मनाला माहिती न तुमच्या मनाला माहिती न साऱ्या गावाला माहिती का तुम्हीच पैसे लावले न तुम्हीच पुरीचं लग्न करून दिले. आपल्या दोघांनाच माहित होतं. का बरं साऱ्या गावाला माहिती काय राज रोज तुम्ही येत्या म्हणून माया येड्याला काय कळत आहे. हा म्हणजे या लोकांना माहित होतं. साऱ्या गावाला माहिती न लोकांना माहिती म्हणजे काय तुमच्या बायका पोरांना माहिती नाही काय. तुमच्या पाय एवढी जिंदगीची बरबादी होऊन गेली मायवाल्यान. तुम्ही काय म्हणत्या तो डाव साधून घेतला. बरबादी तुही नाही झाली. तो सगळं मला वैचून खाल्या. वयचून खाल्लं काय. पोरच तुमच्या पोटची होती म्हणून. हा पोरच तुमच्या पोटची होती. तुम्ही काय उपकार केला मला लग्न करून दिलं तर. हा ते खरं आहे म्हणा. कारण जेव्हा नीट पासूनच आपलं आहे तेव्हा ते पूर पण माईवरच गेली हं, म्हणजे बोलायला. बोलायला मायावर गेली म्हणजे तुझ्यासारखीच कडक बोलत होती. मग बोलायलाच का बरं नाही बोलणार. अरे पण मग माझी जर असती तर माझ्यासारखी थोडी नरम बोलली असती. तुमच्याशी काही नरम बोलल ती. मग बोलायला पाहिजे ना नरम. म्हणजे तिने तिच्या बापाला सोडून द्यायचं आणि तुमच्याशी नरम अरे पण बोलायचं. माझ्या पोटची असले तर बापाचा संबंध येतो काय. म्हणजे मग मग तुमचं काय मत आहे त्याच्या नावाचं काढून ठेवू. नाही नाही तसं हा? नाही तसं नाही. अगं ते राहू दे. बरं मी तुम्हाला बोलावलं काल आणि तुम्ही नुसते कुदतच सुटले बाई. तुम्हाला आहे ना बसता आलं तर बसा नाही तुम्ही कुशाल जा. हा काय म्हणली? कुशाल गेले तरी चालेल बाई. मला कुठं? काही फरक नाही पडत. कुठं जाऊ? हा जा घरी चालले होते. अरे पोर असं- बॉम्बा मारीत मी चालले काय होते. म्हणतो असं- भेटला असेल तुम्हाला एखादी खेळवण कुत्री. हा तो काम झालं तो काय तू काय मावरच अवलंबून आहे का? नाही नाही म्हणजे मी साऱ्या गावाला काय परसाद आहे का काय तो खिरापतीचा वाटायचा आहे. पण इकडे तुम्हाला अशी खेटल्या बरोबर इकडे बल्ब लागला याचं काय? नाही एवढं करून सवरून नावन उपकार नाही ग मोकार केलं बाई. नको नको बर का. शिंदेच्या जिरू नको. पराख्या गावामध्ये इज्जतीचा पंचनामा झाला ना बाई. पण हाली ती काला मग बल्ब लागतो येडी. नको नको रडू बर का. रडू नको. उग उग अगं उग उग ना. ते लय हालायला लागलं. काय म्हणत होती तू? घाम आला का शेंबूड? काय उपयोग नाही बाई. बापे माणसासाठी नवरा तो नवरा येडा असू हं. बागडा असू कसा असू बाई. आणि मी पण तो मातीला धनी राहतो बोवाचं काही खरं नाही. म्हणजे काय? मग बरोबर आहे ना. चालतील दंड बाया तर पुसतील आया बाया. अगं मग तू त्याच लाईनीवर आहे. मी त्या लाईनीवर असू नाही तर नसू पण तुम्ही मारत्या खिपीला मला एवढा मोठा डाग नव्हता लागायचा का तो कार्यक्रम तो भागून घेतला. तुला वायचायचं तेवढं वयाचं तो मला सोडून दिलं. सोडायला आता या वयात कुठं बोवा पाहू. आता तुमच्या नावाचा शिक्का लागल्यावर लोकांना माहिती तुम्ही खंडीच्या वर्णात मुतणारी. मला काला कोण माक येईन. तू आता हे जिरून राहिली बर का. तो एवढा वर्ष 2 वर्ष गॅप दिला ना तुला तो भरून आणायचा आहे. भरून आणायचं म्हणजे तुमचं काय मत आहे. मी बोकांडी हिच्या बोकांडी बसून हिनी बोकांडी बसून दिलं म्हणजे गोड. अगं मग प्रेम राहते काला. चला बरं तुम्ही मधीच चला. कुठं कुठं चला कुठं चला? तुम्ही मधीच चला बरं. अगं आता मला मध्ये पाव द्या 2-3 वर्षाचं काय तुम्ही भरून काढित चला. बस बरं एकदाची इकडं मला घ्याव द्या दार लावून. हा घ्याव द्या दार लावून मला. तुमचं काय मत आहे. मी दुसरा पाहिलाय का कोणी. अगं विषय तो हा? नाही. मग पण एकदा तापल्या पाण्याला कुठं चव येते का ग? म्हणजे आता म्हातारा झालो आता काही दम राहिलाय का? नाही वा. तुम्हाला पटत का तुम्ही माझ्यावर संशय घेता. तुम्ही बिलकुल पहिल्यासारखे नाही राहिले. तुला 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 माहितीये का? अगं अगं तू ऐक ना. आता आता जीव नाही राहिला ग. ऐक ना. आता आहे ना गप्प बसा तुम्ही.
आता माझ्या पद्धतीने वाहू द्या. पडून राहा गपचिप. अगं सोड ना आता कवर. गपचिप पडून राहा. अगं एकदम झाला 2 दम झाले आता काय ते जुनं राहिले का? मग तुम्ही संशय कस काय घ्या? गपचिप पडून राहा. अगं नको अगं सोड ना. अरे, ये बाबा नको अगं बस ना. बस ना अगं नको 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 बस बस बस. बास बास तुम्ही तर म्हणत्या नाही. दुसरा ठेवला. मी जे होईन ते होईन, आता थकायचंच नाही. अगं पण जे होईन ते होईन, आता थकायचं नाही. तुम्ही गपचिप पडून राहा म्हणले ना. आता कवर पडू मी हा? हा. ऐक. बुयो 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 तो अगं तो पार मला जाम केलं. सोड ना सोड ना सोड ना. अगं सोड 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 नको नको बाबा. अहो कुठं पळत सुटले तुम्ही? नको 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 मला नको रे. कुठं पळत सुटले? नको नको मला काय 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 नको तो पार जाम केलं ग. कुठं पळत नको सुटले नको तुम्ही? नको 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 नाही. मधी या. अरे. तुम्ही म्हणत्या ना, हा. तुम्ही म्हणत्या ना 2-3 वर्ष झाले तुला दुसरा भेटला. हा. मधी वा. नाही, नको नको नको. मधी वय वय मधी वहू द्याचा. आता तो दमच होऊ दे. तू म्हणतो ना तो काम साधलं. चल चला ना पटापट. तुला लय आंबरच खावची झाला का नाही ते घरी केला असता. तुला लय तुझ्याची खत वाटत. जरा असं माझ्या आईच्याकडे यायचं सांगितलं ना, लय नाटक असतं तुमचे. काय काय तुझ्या काय तिचे काय मुख्य घ्यायची का मला काय येडा? घेणार मी, माझी आई आहे ती, मुख्य घेतलं तर काय. चालेल चालेल चला. पटकन 2-3 घास जेवायचे लगेच ना. दरवाजा तर बंद आहे. आई आहे का घरात? झोपली बरं हा बरोबर आहे. चला जेवायला. मग. आवरा ना. हे अगं बस ना आता कवर. नाही बाई, पार आता ढिला पण. मी तुमचं ऐकणार नाही. अगं नको ऐकू. नाही मी ऐकू शकत नाही आज. आता म्हातारा झालो मी. मी नाही आता ऐकू दोन शकत. दोन टाइम झाले 3 टाइम झाले आता कवर. झोप आता का नाही गपची? अगं पण मी गपची झोपतो पण तू नीची आवरा म्हणती मग. मग आता काय दम राहिला का पहिल्या? परत या एकदा, परत नाही 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 नाही. आता हिंमत नाही राहिली का माझी? परत या एकदा. मामी बाई, हे काय करताय? काय नाही बाई. आणि कोण आहे म्हातारा? कोण आहे म्हणजे? कोण आहे म्हणजे कोण आहे घरात? तो काय यांना वळखलं नाही काय? मला ओळखलं नाही. अगं ते काका आजारी होते. का काय माझे? मग आणि तू त्यांना असं का चिपकत होती? मामी? चिपकत नव्हते ग. मामी जाण्याची नाही तर मनाची तरी ठेवा. वय राहिले का वय? नाहीतर काय? वय झालं पण तुम्हाला सोय नाही आली. हे तुम्हाला शोभलं पाहिजे मामी. म्हणजे लय हौस आली तर मिरची भर चळू चळू. मग आम्ही का काही एकमेकांच्या भोखंडी पडेल होतो काय? गप्पा आम्ही मारितोय तर लय आम्ही. काय गागत होतो ऐकत होतो. हा. अहो, पण आई काय इज्जत ठेवली तू माझी अर्धा तास नवऱ्याची? अर्धा तास झाला. अर्धा तास तासच भीतीचे त्याकडून आवाज ऐकत होतो तुमचा. काचा आवाज येतो आता? हा? काचा आवाज येतो आता? आवराना ना कराना मला दमली गाणा ना. तुला एवढं उतारलं का तिला? तिला लय उतारलं. अहो काय जावाय तुम्ही काय बी चावळ सुटले. तुम्ही लय इकडे सरकाव त्यांना बसू द्या. लय उतारलं तर तिला. बसा जावाय खाली बसा. तुम्ही निसे येडेवानी करत्या बाई, येतं बसा. येतं येतं जरा खरखर हा पाडलं मग करकट पाडलं बसा. खाली बसतो भाऊ. बसा वर बसा. अहो वर बसा ना जावाई. असं काय करत्या काय तुम्ही? जावय मामी? ना मामी तुम्हाला पटत नाही. अहो जाण्याची नाही तर मनाची तरी थोडी फार लाज शरम ठेवा तुम्ही. आई तू लय इज्जत घालवली बघ ए बघ. बाई तुम्हाला राग आला तर चालेल. हा. हा काय आहे? तुमच्यावाला सासरा आहे या असा येडांदाडा. हा हा जीव भाऊ मायवाला पहिल्यापासून तुम्हाला पटलं तर पा. अरे तू लपड कर बा. तुझ्या वयातला पाय ना. म्हणजे मायवाला झालेलं पुढे तेव्हा वयच लहान होतं लग्न करून आले पाय तेव्हा. पाय पाय तुझ्या पाय यापर्यंत लपडा करती. मग मला काय सांगताय तुम्ही? त्यांना सांगा ना. माझ्यात काय माझी काय माया चुकी आहे? पोरीला बोलायचं नाही. मामी तुम्ही का भाऊ? कसं काय गप बसन? एवढं एवढं शब्द खाली पडून देत नाही. नाही माया पोरीचा काही दोष नाही त्याच्यामध्ये. मग मी माजले ना मला बोलायचं. हा? माझी पोरीला काय चुकी बोलायचं आहे? नाही. माझं तुझा नवरा करून घे तू. हा माझं तुझं उघड माझा नवरा कर. त्याला तिकडं जाऊ दे. हा त्याला तिकडं जाऊ द्या. त्याला त्याच्यावर 10 डबे राखेल वतून काढी लावा. कोणला? हा तुमच्या याच्या नवऱ्याला. हा हल्लं पटलं का तुला? हम्म? हा? जुना भाऊ. पटला म्हणजे हे तुम्ही तुमची उड बस सोनं नाणं एवढा हुंडा एवढं पोरीचं लग्न हाजी गाजी कोणा करून दिलं? हा त्यांनी बस तर आता दिलं. वांगे आवड उठलं बटाटे एवढं आलं तुला आवडत. हा, जाऊ द्या. हा? जाऊ द्या, जास्त बोलू नका माझ्या सगळं आईला. हा. सगळं लग्न मामी एक काम बाया. करा. हे तुमचं पाहून तुमच्या पुरुष तसं करणार. कसं काय करीन? मला फारकं द्या मोकळं का करा. बरं एवढा देखना स्वभावना नवरा काल ती बुवा पाहिन. असं का बोलताय नाही, तुम्ही? नाही. माझी काय चुकी आहे याच्यात? अरे तू ह्या शिवाग तुम्ही सोबत का तिला? अहो काय येड्यापणा करत्या नाही का, जावई. नाही का? खाली बसवा निस्तेच हा. उठा त्या निस्तेच उठा त्या सोबत का तुला या हा? वयामध्ये? सारखेच काय तुम्ही बरं जाऊ द्या. तुम्ही आम्हाला दोघांना जवळ बसेल हा? पाहिलं ठीक आहे आम्हाला आमचा गुन्हा मान्य पण तुम्ही काय एवढे ताटवू राहिले ताट होऊन आले म्हणजे. मग? हा?
आम्हाला काय आहे का नाही म्हणजे? येते मग तू सासवाची म्हणजे तू काय? सासवाची नाही आम्ही काय रस्त्यावर झोपेलो होतो का हा? रस्त्यावर झोपेलो होतो आई माझी ती हा? असं का बोलतो तिला तरी मला एक जण सांगितलं होतं तुझ्या सासूला मला पोर पाडले म्हणलं शक्य का पाळलं असेल तिने तिला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे कांचा पोर पाळले हे बाया जेव्हा तुम्हाला मामाचं मी काय तो तुझ्या बापाच्या मुखामध्ये जात नाही नसू द्या ना का ग मग घरी मला सुद्धा कुठे नाही. त्याचा रोज मुक्का घ्यायचा आहे मी येते का मी जेव्हानी त्याचा मुक्का नाही घेतला तर कवा त्याचा मुक्का येते घेणार? मुका किती अजून हे कपडे मी जावाई घेतले. तुमच्या अंगात कपडे अंडर पॅन्ट आणि बनेल सुद्धा यांचीची कोणची हा मग बोला पुरीच्या अंगावर आणि लय कपडे बोलायचं असेल नाकवर म्हणजे करून याचे कपडे लय घेते नाकवर कपडे करून येते बोलायचं, का कपडे काढ उतरा आणि मग निघून जा नाही 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 हा मी रिसीचा माणूस आहे हा पाहू द्या ना मला किती रिसीचा रिसीच माणूस आहे आहे मी म्हणजे म्हणजे मी लगेच पण कपडे साडी काढून घालता. द्यायचे. मी पण काढू का धर साडी? धर हे कपडे धर सांभाळ हा सांभाळते कपडे एक कपडा नाही ठेवायचा लगेच हा, काढायचे नाही, लगेच नाही. जायचं ते अंडर पॅन्ट सुद्धा ठेवायची त्या माणूस मध्ये जाऊन दे तर हा. जाऊन दे मग ते हे झालं हा? ते झालं असं झालं तर अहो, पण मी पण कपडे काढू का मग हा मी ते पण काढू का ते तुझा नाही सर आई काय करते अशी तू तो एका काकाना कपडे गेले गपची बस एका जाग्यावर जर हा. वाट वाट करशील तर एका रट्ट्यात तुला खाली पाडीन हा हे लग्नामध्ये ए बाया हे हा? केलं, नाणं सगळं हा. मी याचं काय खरंय ये तीन बारे तुम्ही ये कपडे हा तीन बारे ते अंडरपॅन्ट हा अंडर पॅन्ट मामा तर गेलो नाही, नाही, मी मामा तर गेलो होती अंडर पॅन्ट बनेल हा अंडर पॅन्ट बनेल तुम्हाला पोरीच्या लग्नात गेलं नव्हतं ते काय फाटून गेले नवं काय, हे घेतले नवं नवं आहे का? घेतले नवं घेतले हा तेच आहे उतरून जायचं एवढं हा. नाकानी बोलत होत हा आणि जनात जाणार नाकानी बोलत परत वागवणार नाही नाही वागावली तर काही फरक नाही पडत तिला तुझ्यापेक्षा हँडसम पाहून देईन जाय तुला काय पाय करायचं पाय ते कर. पाय पाय तुझे हा, पाय जाय. तुझे खरे खरे हा. एवढ्या टाइम तो पाया पडले पण हा. देवाले पार तेच आहे, हा? लग्नाला दिले होते. कायच आहे? हा. माझी बात ऐक तू संगे त्याची पार दाढी धरली अहो जावाई जाऊ दे आमचं पार मावाला सुटल्या बासिंग पासूनच आमचं लफडे तो यावाला घोडाच दाना खाईना मग तो नाही मग- खायचं आणि तो एवढा ऋषीचा आहे ना कपडे उतरून फेकले ना आणि अंडर पॅन्ट बनेल काढ चाललं की चालू होईल जे टाळल्याच हा. जे टाळल्याच कोणाचा टावेल हा कोणाचा टावेल मामान माठ चुरून आलेले कोणा? लग्नातला मामा ना हा. मामा तो पहिल्यापासून डोक्यातच नाही हा तो पहिल्यापासून डोक्यात नाही तो जर तो सारखा डोक्यात जर असता तर पूर्वी संशय घेतला असता का मी सगळं सोडी हम्म. पण तू याला सोड मी का सोडी हा बरं. हा. हा? तू सुद्धा याला सोड हा तुला काय काढायचे कपडे ते काढ हा ए, हा, राहू द्या ना हो का आई सांग ना बरं नाही वाटतं नाही होऊ दे का होऊ दे काय व्हायचं ते होऊ दे असं? हा होऊ दे अहो, ती बी ठेवू घाला नको. हो, काय करता असं नाही काढू दे घाला. काढू दे काढू दे नको, काढ नको, आई, काढ नको. मी बी आता निर्लज्ज नाही झाली मी आणून देते तुम्हाला कापू नाही दे मी काला कापून देईन? हा. मला काय ओके. गरज मी पडली नंतर आणून देते कपडे रोगर आणून आणि कराटा आणून फवार ना मला काय गरज पडली हा? आई तू पण काय येडवाने कर राहिली तो ना येडा माणूस तर अंडरवर पण काढून देईल तुला काढून दे नाही लय नाही राहू ऋषीचं दे आहे तर ना. काढ नाही नाही काढ नाही. अंडर पॅन्ट तुला बी नाही भोंगळी पाठवीन तर मला नावाची गजराबाई नाही हा. म्हणती. बाबा, आणि सांग तुला कोणाला सांगायचं मी सासूचा बुवा धरला म्हणून सासून मला भोंगळ पाठवलं तुझ्यावाला इज्जतीचा पंचनाम होतो का माया लागतो जाय जाय पाय आता तो लायसन्स जाय काढली ना. हा मी लायसन काढील नाही तर काही करील आता अंडरवर लायसन काढून काढेल नाही देणार तर का? काय काढील खालची सोडली सैल तर वरची किती लिहिल जाय तुला काय करायचं ते कर करून घे. मोकळं सोड तिला. हा मी करीन काय करायचं ते जाय तू जाय मला तू लागतच नाही आता जावाय म्हणून जाय संगी तू महाभावाचं उघड करून राहिला ना तर जाई तुला बी मी मानित त्या अंडरवर मागताय देता का काढून तू काय बी काय असं काय? मग किसमी घालवायला हा. चल, हा, काढ हा, माणूस बोलतो. काढ ओ राहू द्या हो. हं? जाऊ दे. अरे तुला अंडर पॅन्ट सुद्धा माया भावाची हम्म. तुला बनेल सुद्धा माया भावाचं आई, आई. आणि तुमच्यावाली पत्तरवाळीवर जेवायची अवकात नाही तुम्हाला टॅबलावर जेवण दिलं माया भावानी मग आणि तुला मा भावा दिसत चालला ना हम्म. हं? यांनी दिलं होतं काही दोन सगळं अंगठ्या हा. कशा दिल्या दोन अंगठ्या हा? लग्नामध्ये आणि आमटी केली का त्याला? हा. आमटी केली जेवणाला? हम्म. आमटी दिली, आमटी होती तुला का? देते ना आमटी घरामध्ये पिठलं उकडायला आमटी टाइम केली होती नव्हता चांगली तुम्ही म्हंटले 50 लोक आणणार तुम्ही कारण 150 लोक आले हा. मग त्याच्यात पाणी ओतावं लागलं माहितीये काय का बोलत आमटीला नागपूर छान केली होती आम्ही तुम्ही आले एवढं डुरू डुरू आणि तुम्हाला जर काही कमी पडत होतं ना हा. मी आलो त्या म्हाताऱ्या कशाला बोलावलं काय बोलतात तुम्हाला हा. कळतं का आई येते माझी मी नवताला मांड होतो ना कशाला हा. पण नव्हताना भांडवतात तिकडं आमच्या गावामध्ये हाय बाई ती सरू बाई तिने 10 शेळ्या घेतल्या तिला बोकुडच मिळाना हा. त्याच्या माय का तुला आता आलाच आहे, तुला राखोळी घाली तिच्या शेळ्या मामीच भरायला. मामीच पर वाचून गेली असं काय दवा त्याला चाटीत बसली तू ओ, नीट बोला माझ्या आईला नीट बोला चांगली नाही. मेहनत पाहायची हा का आला. उजेड पडायला मला त्याची मेणबत्ती असू नाही तर नसू
मला त्याची मेणबत्ती असू नाही तर नसू, मला याला चालेल. शेंड्याला हा. टोचून बुडक्यात त्यांनी दिलं होतं सगळं लग्नात, राहू द्या. हो, आणि खबरदार जर त्यांना जर आरेकारे केलं हा. तर तुला इज्जतीचा पंचनामा करायला मला टाइम नाही लागणार मग. संप मला वेळ हा. लागणार तुला संप हो. काय काय तुझ्या जवळ बोलतोय? घंट्या सोडून, शक्यच नाही. तुझ्या जवळ काय घंट्या सोडून त्याचं डोकं फोडीन मी. हा, तू का विषय नाही हा. विषय तुझ्या नाही. 3.5 तोळ्याच्या घंट्याला कसा गारका देईन मग मी? हा अरे वा अरे वा. हं? असं करता बाप तू आला एक मला काय सांगायला होतं, हा. आम्ही याला फारकत द्या का बरं? नाही मग आम्हाला खपत काय बरं खपत नाही आम्हाला म्हणजे? नाही खपत. मग येऊ नका ना, हा येऊ नका आमच्या इड. आईच का बोलते मग मी पण नको येऊ का का? बरं? तुला काय तो आईचं घर काय तुला काय मग मला बघे येऊ का? देणार नाही ना तो कसा बाबा. येऊन हो, देणार नाही? येऊन देईन. हं. मग? कसा येऊन नाही देणार? त्याला काय पोर इकली नाही मी. बुलेट देले बुलेट याला हा. बुलेट 2 दिवस पुरली नाही तुमचं घे. त्याच्या आईचा बचत गटवाला आला साहेब आणि बुलेट घेऊन गेला. घे परत मग, हा? नाही पटत असेल तर त्यांना. त्याला काय बोलायला नाके? म्हणजे मामी तुम्ही झाकी द्या बा. जाकीता म्हणजे कोणाचं जाकीत? यांचं काय पोरीचं जाकू राहिले का? त्याच्यावर फायदा काय तुला मला काय फायदा असून तुम्ही कोणी विचारणारे? तुला हाऊस आहे ना तुम्ही विचारणारे कोण? माझी हाऊस तुम्ही पाहिजे नाही. तुला हाऊस आहे ना मी चांगलं तुला नावताना पाहून दे. मला काही गरज नाही पडली पाहिजे. त्याच्यापासून काय राहिली मला गरज नाही पडली, तू आईला पाहून दे. तुला आहे ना हा, नाही तर तो बापाला एखादी आव पाय. तू संपलं मात्र हा. कोण तुला 3.5 तोळ्याला हो, जाऊ गारका निघा, देईन, तुला माझी आई गावाच्या बाहेर तुला जाऊन नाही संपून देणार टाकेल. तो. भेटू मस्त. हा. आम्ही लढाई करतो म्हणजे ढाल आमच्या संघ आहे. हम्म. तुझी तलवार आहे ना तलवार हा तेव्हा मिनेतून उपटून घेईन ना हा. कोण? उपटशील ना, स्वप्नात उपटशील, नाही येणार. स्वप्नात उपटशील. जोपर्यंत ढाल हा. क्लिअर आहे ना उपटशील तोपर्यंत ना. नाद नाही आता करायचं. जेवढं तलवार- हा. हो माझी आई ढाल कशा करताय? अरे काय लय वाईट आहे बोलतो, बरं काय का? वागतो एवढ्या दिवस? तुझी आई. नाही नाही, वाईट आहे माझी आई, जास्त एवढ्या बोलू दिवस नका. तुला एवढा त्रास दिला संगे यांनी, पण मी याला शब्दानी म्हणले नाही, जाऊ दे बाई माझा आवाय तू चांगला आहे. बोलली नाही ना जाऊ म्हणून. दे बाई माझा आवाय चांगला आहे. जावाई आज बोंगळा उर राहिला सासू पुढं. हा, म्हणून एवढं बोलता आलं यांना त्यांना. माहिती इज्जत बिनला नाही, जावया. याला काय इज्जत ठू. बिनलाजा चटी तर आहेच आहे ना काला चटी नाही मामी हम्म. चटी तर आहेच अहो, आहे ना. तुम्ही आहे चड्डी ते. घालायचे आहे. लायकीचे नाही, आहे. एवढे बिनलाजी आहे तुम्ही. हा हा. बिनलायक आहे. हा का काय घरामध्ये बी बोंगळ्यानं आंघोळ हा, करतो का काय? बोंगळ्यात फिरतो पूर्ण दिवस घरात. हा, लय त्रास देतो आई, काय म्हणू आता तुला? याला काय जाऊ दे. चव आली चौकून मग? लाटणं राहून द्या ज्या हातात. टायमाला मामी मी चटी धुतली का हा. वाळेस तर तेव्हा पुढचा वांगला राहा तुम्ही घरात बसेल हा ना? चटी वाळी का परत घालून हा, देते. म्हणजे 2 होय. दिवसात ना एकदा चड्डी वाढते तेव्हापर्यंत भोंगडेच राहतो हा माणूस. हा ना हा. बाई, काय नाही, एखादं लाकूड वापरायचं बाई हातामध्ये. संगे तुला बी राहता येईन तर राय, नाही तर मी आता अशा गाणी नाही, मी नाही बरोबर जाणार दिवस आहे, काढले मी नाही ना. जाणार. परपंच मोडीची कामचा म्हणजे परपंच मोडीची आमचा काय मला तुला तर- चव आली चौकून? परपंच मोडी ती कामचा हा ना. कपाळात गेले असतील पाय वर सरकून. लय त्रास देतो हा हा. माणूस, हा, मी नाही जाणार आहे. हा लय त्रास देतो. अहो, मारतो मला तो. हा ना? मग? याचा मार काय खायचा ग? एका गपक्यात याला कोपऱ्यात घालायचं. याच्या जवळ काय आता तू करून दिल्यावर राहावं लागतं ना आई, कस काय मारू मी? तोंड झालंय तवली वाणीन, गांड झाली मोरी वाणीन, याचा काय मार खाती तू? याला काय चव आली चौकून? गेलाय ना संगे मी 4 दिवस संपून टाकू जाओ तुम्ही, हा. माझ्या तू आई का? तुम्हाला एका दिवसात संपव ना तू. संपवेल. 4 दिवसात काय तुला आत्ता टाइम आहे? आत्ता तुला काय करायचं ते कर तू. तुझ्या नाही बार गाड्या मोडल्या मी आता काय? आताच माझ्या आईने तुम्हाला नागडं केलंय, ते हा? संपवल्यावर काय करणार? तुझ्या बाजार नाही बार गाड्या मोडल्या तर काय? ओ, सोडा, चाल, सोडा, सरक. सोडा, सोडा, सरक. हो. तुम्हाला करता का सरक, काय? निघ इकडून. म्हातारा तुला तर माणूस आहे. आजपासून बंदच सगळं. लागलं का? मग मुंडकं दाबलं माझं. जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे. वैयक्तिक मामी तू निघ पहिल्या घराच्या बाहेर. माझा आम्हाला डोक्यात उठलाय तू घराच्या बाहेर निघ. हा? निघ. मला हो, एक- निघा ना, तुम्हाला पूर्ण नागडा केलं तरी तरी अक्कल राहू द्या. तुझ्या नवऱ्याला तुला तर मी आता पाठवणार नाही. तोय नवऱ्याला जर मी इडून नाही अंडरपॅन्ट पाठवला तर मला नावाची गाजराबाई नाही म्हणते. जाय पोरच पाठवित नाही. सगळं तू काय नांदावणार नाही. पहिल्या घराच्या बाहेर निघून पुरीला पाठवित नाही. जाय. तुला पाठव मामी हा, नाही पाठवित. नाही पाठव तुम्ही काय हटवत करीन मी काय आठवत त्या करते? घरात हाकून द्यायला कसं हाकशीन घराच्या बाहेर निघ. हा. निघ घराच्या बाहेर निघ. मामी मामी निघ. मामी तुम्हाला लाज निघ वाटते निघ निघा, बाहेर निघा. निघ. मामी लाज वाटते निघ घराच्या बाहेर निघ. निघ याला धरग याला अरे वर. तो माणूस लय खरंच हागेल बरं काय. चल निघ घराच्या बाहेर. निघ, निघ, निघ. निघा, 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 निघ, चल निघ. निघा. पोरच नाही नांदवायची तुझ्या जवळ. चल निघ मामी निघ निघ. येऊ नको परत भाड खाऊ. चाल वय घरामध्ये. गेला तर गेला, काही गरज नाही पडली. दुसरा नवरा पाहून देते तुला. रडू नको बिलकुल. बिलकुल रडायचं नाही. आता हा. काय होईल आई? काय त्याला चवाली चौकून ग तो टाचावानी त्याच्यावाला तोंड नाही. घरात हागत होतो. तुला चांगला आता नोकरीवाला तसंच पाहते मी. बिनलाजी येतो, तसंच बिनलाजी येतो. माझ्याकडनं भांडण करता घरातच झाकतो, मला उचलून फेकावं लागतं ते सगळं काही. तरी मी तुम्हाला सांगते हिच्या बापाला म्हणले होते का नकोच मला आवडतच नाही, नकोच मला आवडतच नाही, पण त्या भाड खाऊन ऐकलं नाही. हा जाऊ द्या आई, आता मी जाणारच नाही परत. जाऊच नको तू. जाऊच नको.
आणि तुम्ही बी तुम्हाला एक सांगते गंज इज्जतीचा पंचनामा झालाय मायवाला तुमच्यामुळे मी तुम्हाला खरं सांगते तुमच्या मोठ्या पोराची फारकत झाली हा मग ही पोर आहे ना तुमच्या घरात घाला म्हणजे आपल्यावाले बी येणं जाणं चालू राहील संकेत डोकं भारी चालेल की तू आई, परत परत आला का वाढ खाऊ अहो गांधी पुढे उचल गांजाची पुडी बिन त्याची उचल निक निक निक